मित्रांनो, आज आपण एथिक्स म्हणजेच नीतिशास्त्र या विषयाची आपण चर्चा करतोय। एकूणच इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारखे विषय हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतात। शाळेमधून, कॉलेजमधून, इतरत्र आपण त्याविषयी वाचलेलं असतं। पण हा जो नीतिशास्त्र विषय जो आहे हा मात्र आपल्याला तसा फारसा कुठे याचा संबंध आलेला नसतो आणि हा विषय त्यामुळे वेगळा, मग त्यामध्ये कुणाला तिथे भीती वाटत असेल, कुणाला त्यामध्ये अडचण वाटते की अरे करायचे काय याच्यामध्ये। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्म वरती। ते यासाठी कारण अनेक प्रकारच्या एंगेजमेंट्स, अनेक प्रकारच्या कामं, अनेक प्रकारच्या बाबी मागे असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी या सेशनचे साक्षीदार होत आहे। यामध्ये निश्चितपणे तुमच्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे आणि याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपण हा नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता हा विषय त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। चला तेव्हा सुरुवात करूयात आपल्या या विषयाला। मित्रांनो, एकूण मुख्य परीक्षेचं स्वरूप आता आपल्याला एव्हाना माहिती आहे, पेपर 1, 2, 3, 4 आणि हा पेपर 4थ्या मध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता हा पेपर येतो, ज्याच्याविषयी आपल्याला अभ्यासायचा आहे। आपण सुरुवात करूया एका उदाहरणाने किंवा एखाद्या ह्या कोटने। माझा हे फार फेवरेट कोट आहे, मुख्तसीर सी जिंदगी के भी अजीब फसाने हैं, यहाँ तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं। आपल्या आयुष्यामध्ये एक IAS ऑफिसर जेव्हा तुम्ही बनणार आहात, तेव्हा IAS ऑफिसर बनल्यानंतर तुमचं जे काम आहे ना मित्रांनो, ते इतकं डेलिकेट आहे, इतकं नाजूक आहे। कारण एका बाजूला तुम्हाला त्या अशा जनतेसाठी काम करायचं आहे की जी जनता फार शिक्षित नाहीये, ती निरक्षर आहे, वेगवेगळ्या प्रश्नांनी ग्रासलेली आहे आणि ती जनता की ज्या जनतेच्या मध्ये दरम्यान प्रशासनाबद्दल प्रचंड राग आहे, शासनाबद्दल राग आहे। एवढ्या वर्षानंतरही आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत, आम्हाला रस्ते नाहीये, पाणी नाहीये, काय काय करताय काय तुम्ही, हे एका बाजूला आहे। आणि तो राग वाजिब आहे, तो नैतिक आहे, अरे त्यांचा हक्क आहे, जनतेचा हक्क आहे, कारण जनता ही सर्वोच्च आहे आणि त्यामुळे ती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे तुम्हाला ती जाब विचारणार आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण काम करत नाहीये का? करतोय। एक अधिकारी या नात्याने तुम्हाला सगळी यंत्रणा हलवावी लागते, त्यांना कामाला लावावं लागतं, तुम्ही काम नाही करायचंय, त्यांच्याकडून काम करून घ्यायचंय। पाण्याचा प्रश्न आहे, कोण आहे तो इंजिनियर, त्याची बैठक घ्या, काय प्रश्न आहे पाण्याचा, सॉल्व्ह कर, कुठे मदत लागते, मी आहे, मला सांग। त्याला तिथे तुम्हाला पळवायचंय। इकडे लोक पण आहेत, इकडे कर्मचारी पण आहेत, दुसऱ्या बाजूला नेते महोदय पण आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रश्नही सोडवायचा आहे, पण तुमच्या हाताखालची लोक, ते नेते, हे सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी आपल्यावरती डूक धरून बसणार नाहीत, नाहीतर लगेच ट्रान्सफर करायला मोकळे, ते काय करू दे, घाबरणार नाही आपण ट्रान्सफरला, पण काम तर झालं पाहिजे ना। नुसत्या बदल्या होत राहिल्या तर कुणाचं काम करणार आपण, कधी करणार, कधी वेळ मिळतो आपल्याला तो करायला। त्यापेक्षा कामही करायचं आहे आणि आपल्याला ते आपले जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी कुठे ते बंड करेल किंवा त्याच्या विरोधात आपलं काहीतरी वैमनस्य निर्माण होईल, हे सुद्धा होऊ द्यायचं नाहीये। आणि म्हणून जिंदगी के मुख्तसीर जिंदगी के भी अजीब से फसाने हैं, यहाँ तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं। आणि ह्या अशा अत्यंत तारेवरच्या कसरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला काम करायचंय आणि हे काम करत असताना निश्चितपणे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं जायचंय। अभ्यास करणं सोपं आहे, काम करायला उद्या गेलात ना तिथे अधिकारी म्हणून, मग बघा अडचणी कशा येतात। पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये नदीला पाणी अचानक त्या ठिकाणी सोडावं लागलं, पहाटे पहाटे धरणातून पाणी सोडावं लागलंच, पर्याय नव्हता। इतक्या अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल याची शक्यता फारशी नव्हती। प्रशासनाने काही तातडीनं पावलं उचलण्याचा प्रयत्न केला, भोंगे फिरवले, पण लोक गाढ झोपलेली, कोण लक्ष देत आहे?
झालं असं, त्या नदीच्या किनारी असणारे जे अनेक घरं आहेत, सोसायटी आहेत, पाणी शिरलं. पुणे महानगरपालिकेचे एक उपायुक्त अगदी छाती इतक्या पाण्यामध्ये उतरून त्यांनी काम केलं. ते काम केलं केलं दुसऱ्या दिवशीच त्यांना निलंबित करण्यात आलं. आता निलंबित करण्यात आलं तर सहसा काही निलंबन म्हणजे काही तुमचं हे नसतं, काढून टाकलं असं काही नसतं नोकरीहून, पण निलंबित करण्यात आलं. अनेक लोकांना प्रश्न पडला, रे हा माणूस छाती इतक्या पाण्यामध्ये उतरून काम करत होता आणि ह्याला निलंबित कसं काय केलं तुम्ही, का, कशामुळे? मग काही कामं करायची नाहीत का? जे घरात बसून होते त्यांना तुम्ही ठेवलंय, जे रस्त्यात पाण्यात उतरून काम केलं त्यांनी काम केलं, त्यांचं काय? पण जेव्हा एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली, त्यांना प्रश्न विचारला की साहेब तुमचं म्हणणं काय याच्यावर, तुम्हाला निलंबित केलं, इतकं तुम्ही ते केलेलं आहे तरी पण, त्यांचं उत्तर फार मार्मिक होतं. त्यांचं उत्तर काय होतं की हे बघा, माझे जे कार्य कर्तव्याने जबाबदारी आहेत ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी काम केलं. कर्तव्य मी पार पाडण्यासाठी मी पाण्यात उतरून काम केलं. पण कर्तव्य पार पाडत असताना काम केलं तर याचा अर्थ असा नाहीये की मी कुणावर तरी त्या ठिकाणी उपकार केलेत, दया दाखवली आहे. नाही, लोकांचा रागही त्या ठिकाणी, त्यांचा रोषही हा नैतिकच होता. कारण अचानक सोडलेल्या पाण्यामुळे लोकांना वेळ नाही मिळाला, स्वतःचे जे काही मुद्दे आहेत ते सांभाळण्यासाठी नाही मिळाला त्यांना. त्यामुळे त्यांचा रोष हा निश्चितपणे योग्य आहे. पण त्याच वेळेस मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. ठीक आहे, प्रशासनाला, वरिष्ठांना काही निर्णय घ्यावे लागतात, ते त्यांनी घेतले. आता त्याच्यावरती माझी जी वेळ येईल, मला जी संधी मिळेल, ती माझी बाजू मांडण्याची मी संधी नक्कीच त्या ठिकाणी मला आहे, मी ती मांडेन. म्हणजे बघा, इथे असं नाही, त्या अधिकाऱ्याने असं नाही व्यक्त केलं, अरे काय हे असंच आहे, हे असंच असतं, काम करणाऱ्या लोकांना तुम्ही नेहमी त्रास देता, हे असंच आहे, तुम्ही बोला काहीतरी, त्यांच्यावर दबाव नाही. उत्तर किती संयमी आहे, उत्तर किती संयमी आहे, उत्तर किती ग्राउंडेड आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय होतं की प्रशासनामध्ये उद्या गेल्यानंतर तुम्हाला हे वाक्य सदैव आठवेल, यहां तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं. आणि म्हणून होतं काय की नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता हे जे मुद्दे आहेत मित्रांनो, हे मुद्दे तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या नैतिक समस्येतून सोडवणारे आहेत. ते काय आहेत तर हे तुम्हाला इथे एक जहाज दिसत असेल बघा, हे ते जगप्रसिद्ध टायटॅनिकचं जहाज आहे, ते बुडालं पाण्यामध्ये. या ठिकाणी काही प्रवासी आहेत की जे बोटीमध्ये बसून ते निघालेत, त्यांचा जीव वाचवायला प्रयत्न करतायत. आणि या जहाजाचे जे कॅप्टन होते, मेन कॅप्टन, तर ते हे एडवर्ड स्मिथ हे त्या जहाजाचे कॅप्टन होते. सर्वात पहिल्यांदा त्या हिमनगाशी टक्कर झाली आहे आणि हिमनगाशी टक्कर झाल्यानंतर सुद्धा झाली आहे, जहाजाला फार मोठ्या त्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, खूप मोठं नुकसान झालंय, पाणी वेगाने शिरायला लागलंय आणि काहीच मिनिटांमध्ये हे जहाज बुडणार, याची सर्वप्रथम कल्पना जर कुणाला असेल तर ती यांना होते. मग अशा वेळेस यांच्या पुढे दोन प्रश्न होते की जहाज सोडून पटकन स्वतःसाठी एक बोट पाण्यात टाकून बाहेर पडणे, का या जहाजावरचा प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत सुरक्षितरित्या बाहेर पडत नाही तोपर्यंत हे जहाज मी सोडणार नाही. हे दुसरं लक्षात घ्या. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे सगळ्या साधनं होती, वेळ होता, कारण तोपर्यंत जहाज अगदी व्यवस्थित होता, अजून बोटी होत्या, लाईफ बोट होती, सगळं होतं. सहजपणे त्यांनी उडी मारून आपला जीव वाचवला असता. मग ते करायचं का प्रवाशांचा जीव त्या ठिकाणी वाचवायचा?
स्वतःला यांच्या ठिकाणी ठेवा आणि मला उत्तर द्या. करा विचार. त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यात शेवटी ते थांबले, म्हणजे त्या बोटीवरती थांबले, त्या जहाजावर थांबले आणि तिथे थांबूनच त्यांनी काय केलं, शेवटचा व्यक्ती जाईपर्यंत, त्याचा जीव वाचेपर्यंत ते तिथं थांबले. यांनी स्वतःचा जीव घालवला. ते शेवटपर्यंत हल्ले नाहीत. जेवढं जास्त शक्य होईल तेवढ्या लोकांना त्यांनी ते वाचवलं त्यांनी तिथे. हे जे एडवर्ड स्मिथ आहेत, यांनी आपलं कर्तव्य बजावलं आणि कर्तव्य बजावत असताना सगळ्यात शेवटी आपल्याला ठेवायचं असतं. सोल्जर्स असतात बघा, ते सोल्जर काय करतात, आपल्या कर्तव्याला सगळ्यात समोर ठेवतात पहिल्यांदा, आणि कर्तव्य पार पाडताना स्वतःचा जीव जरी गेला तरी ते मागे सरकत नाही. येते लक्षात? तसंच त्यांनी केलं आणि कर्तव्यवादानुसार त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्यानुसार त्यांनी सगळ्यात शेवटीचा माणूस बाहेर पडेपर्यंत ते स्वतः त्या जहाजावरून हलले नाहीत. जहाज बुडालं आणि जहाज बुडून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू सुद्धा झाला. तो भाग वेगळा. काय होतं माहितीये का, काय करावे आणि काय करू नये, काय करावे आणि काय करू नये, या प्रसंगाला आपण दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने सामोरं जात असतो. काही छोटे छोटे असतात, काही मोठे मोठे असतात. जसं ह्या कॅप्टनच्या आयुष्यासमोर त्याचा जीवन मरणाचा प्रश्न होता आणि त्यावेळेस त्याच्यासमोर प्रश्न पडला की काय करू, काय करायला नाही पाहिजे. जसं तुम्हाला मी ते आता यांचं उदाहरण सांगितलं, मुंबईचे जे हे आहेत, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, काय करू, काय 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 नाही करायचंय, काय करावं, काय करू नये, हा प्रसंग त्यांच्या समोरही होता, यांच्या समोरही होता, सोल्जर समोरही तो प्रसंग असतो. काय करू, काय करावं, काय करू नये. पोलीस ट्रॅफिक हवालदार जेव्हा एखाद्या रस्त्यावरती तिथे एखादा गुन्हेगार किंवा एखादा व्यक्ती तो सिग्नल तोडून अगदी मुजोरीने समजा पुढे जाऊन त्याने सिग्नल तोडला, त्याला पुढे जाऊन पकडला त्याने, तो म्हणतो साहेब किती पाहिजे, 5,000 रुपये, हे घ्या, तुम्ही घ्या 5,000 रुपये, पण सोडा, कशाला उगेच तुम्ही आपलं हे करताय, गुन्हा आमच्या नोंदवताय, काय घ्या ना. काय करावं, काय करू नये. आपल्या समोर सुद्धा प्रश्न येतात. एके दिवशी असं वाटलं की अरे फार कंटाळा आलाय, आता आपण एक मूवी बघूया मस्तपैकी, नेटफ्लिक्सला आहेच आहे मोबाईलमध्ये, काय होतंय 2-3 तासानं काय होतंय. पण लगेच दुसरं मन म्हणतं नाही ना, पण अरे 2-3 तासामध्ये अभ्यास होईल की तुझा, मग अभ्यास करू का मूवी बघू, काय करावं, काय करू नये. या मित्रांनो संदर्भात नेहमी आपल्या समोर एक नैतिक संकट उभं असतं, एक आतला आवाज असतो. मी जसं सांगितलं तुम्हाला पाठीमागच्या अनेक सेशनमध्ये मी सांगतो, माणसाचा संघर्ष सतत चालू असतो. आपल्या आतल्या आत नेहमी हा संघर्ष सुरू असतो. कुणाचा माहितीये, आपला संघर्ष सुरू असतो तो म्हणजे माणूस असण्याचा आणि आपल्या माणसाच्या शरीरामध्ये प्राणी जो आहे त्याचा. माणूस आणि प्राणी, मनुष्य आणि प्राणी. मग मनुष्य आणि प्राणी हा जो संघर्ष आहे जो सतत चालतोय, कारण बाय नेचर आपण प्राणी आहोत, वी आर ॲनिमल. बाय नेचर आपण सुद्धा प्राणीच आहोत, फक्त आपण आपल्या मेंदूचा विकास जास्त करून घेतला, सभ्यता डेव्हलप केली, सिव्हिलाइज आपण झालो, म्हणून आज आपण इथे आहोत. पण बाय नेचर आपल्यातला प्राणी अजूनही जागाच आहे. मग त्या कोलकातामध्ये त्या डॉक्टर मुलीवरती त्या नराधमाने, शब्द कसा आहे नराधम, म्हणजेच काय, त्या पुरुषाने जो तिच्यावरती बलात्कार केला, तो बलात्कार करताना त्याच्या मनात हा विचार आला नाही का,
जे बलात्कार करणारे लोक आहेत, असं कुकर्म करणारे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये तो विचार येत नाही का? बदलापूरमध्ये त्या अत्यंत चिमुकल्या अशा 2 मुलींवरती सातत्याने हे कुकर्म करताना त्याच्या मनात हा विचार आला नाही का की अरे आपण हे करतोय ते योग्य आहे का? जे करतोय ते योग्य आहे का? आला नसेल का? तुम्हाला काय वाटतं? आला नसेल? अहो तो निश्चित आला असेल. एकदा नाही 10दा त्याच्या डोक्यामध्ये तो विचार आला असेल की अरे आपण जे करतोय ते योग्य आहे का? पण तिथे त्याचा जो हा विचार आहे तो क्षीण ठरला, तो विचार मर्यादित ठरला, तो विचार पराजित झाला. कुणापुढे? त्याच्यातल्या प्राण्यापुढे. तो प्राणी आतला जो असतो त्या प्राण्याने त्याच्यातला तो विचार दडपून टाकला. आणि मग तो प्राणी बनला की मग त्याला काही नाही, मग त्याला सभ्यता नाहीये, मग त्याला नियम नाहीयेत, मग त्याला कायदा माहित नाहीये, मग त्याला ते नीती नियम माहित नाहीयेत. मग तो प्राण्याप्रमाणे त्या ठिकाणी वागायला लागतो आणि प्राण्याप्रमाणे तो वर्तन करतो. पण हे करू का नको करू या प्रश्नाला तो सामोरा जातोच. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला अशा प्रकारच्या प्रसंगांना सातत्याने सामोरे जात असते. प्रसंग वेगळे असतात, प्रसंग वेगळे असतात, परिस्थिती वेगळी असते, प्रश्न वेगळे असतात, पण हे मात्र सातत्याने त्या ठिकाणी असतच. मग याचं सर्वात सुंदर मला नेहमी आवडणारं उदाहरण ते म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घ्या. अहो संबंध आयुष्यभर ज्या समाजाने इतक्या वेदना दिल्या, संबंध आयुष्यभर ज्या समाजाने कधी स्वीकारलं नाही, कित्येक दिवस आणि रात्र उपाशी पोटी हे झोपले, जगले, राहिले, प्रयत्न केला. मित्रांनो अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहिला तेव्हा या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी पसायदान दिलं. ईश्वराकडे त्यांनी आपलं मागणं मागितलं आणि त्या ईश्वराकडे ते मागणं मागत म्हणतात काय की हे ईश्वरा, मला ज्या समाजाने इतकं छळलेलं आहे त्याला नेस्तनाबूत कर. हे ईश्वरा, ज्या समाजाने मला इतकं छळलेलं आहे त्याला नष्ट कर, त्याला इतक्या वेदना दे की त्याने विसरलं पाहिजे असं इथून पुढे वागायला. अशा प्रकारचं त्यांनी पसायदान मागितलं. बरोबर आहे का? हा, बरोबर आहे का? असं मागितलं का? मागता आलं असतं, त्यांना मागता आलं असतं, पण त्यांनी तसं मागितलं का? काय मागू? समाजाचं नष्ट होणं मागू? समाजाच्या वेदना मागू? समाजाला त्या ठिकाणी नष्ट व्हावं यासाठी मागू वरदान का काय मागू? ते म्हणतात उलट, जो जे खळांची सांडो तया सत्कर्मी रती वाढो. काय म्हणतात ते? आता विश्वात्मके देव, जो जी खळांची सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे ईश्वरा, जर तुला काही मला द्यायचंच असेल तर ह्या चराचरामधल्या पहिल्यांदा काय कर, या चराचरामधल्या विश्वामधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या प्राण्यांना, सगळ्या जीवांना सुखी कर. जर वेळ राहिला तुझ्याकडे तर मग माझ्याकडे ये. जो जे खळांची सांडो, खळ म्हणजे इथं शत्रू, जे जे काही शत्रू, जे जे काही शत्रूप्रमाणे वागतात, जे जे काही वाईट वागतात, अशा सगळ्यांना जो जे खळांची सांडो, खळ म्हणजे इथे शत्रू, जे जे काही वाईट वर्तन करतात, अनैतिक वर्तन करतात, ज्यांनी माझ्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न केला असेल किंवा इतरांशी वागण्याचा, त्यांनाही तू तिथे त्रास नको देऊ, त्यांचंही चांगलं कर, त्यांनाही सत्कर्मी, त्यांना सत्कर्म करण्याची बुद्धी दे. हे काय आहे? काय करावं, काय करू नये? मग जेव्हा येशू ख्रिस्त यांना सुळावरती चढवलं गेलं तेव्हा सुळावर चढवल्यानंतर हातामध्ये खिळे ठोकले, पायात खिळे ठोकले, मांडीला खिळे ठोकले, डोक्यावरती काटेरी अशा प्रकारचं ते
कवच त्यांना घालण्यात आलं. शरीर रक्तबंबाळ होतं. रात्रभर वेदनेने हा माणूस विवळत होता, व्याकुळ होत होता. पण तरी सुद्धा शेवटचे त्यांचे शब्द असे होते की हे ईश्वरा, या सगळ्यांना माफ कर. कारण त्यांना हे कळत नाहीये की ते काय करतायत, काय करतायत. त्यांना माफ कर. काय करावं, काय करू नये हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे ते म्हणू शकतात. येशू ख्रिस्त म्हणाले ह्या सगळ्यांना माफ कर. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ह्या सगळ्यांचं भलं कर, उरला वेळ तर माझ्याकडे बघ. अहो, हे असं का म्हणू शकतात? कारण सदैव त्यांच्यामधला मनुष्य जागा राहिला, सदैव त्यांच्यामधला मनुष्य जिंकत राहिला. त्यांच्या दरम्यान प्राणी नव्हता का? होता की. पण त्यांनी सदैव माणुसकी त्यामध्ये जिवंत ठेवली आणि त्याला त्यांनी प्रभावी ठेवलं. मित्रांनो, अशा पद्धतीने काय करावं आणि काय करू नये याबद्दल तुम्हाला जे मार्गदर्शन करतं, ठीक आहे, याबद्दल तुम्हाला जे मार्गदर्शन करतं, यामध्ये तुमच्यातला माणूस सदैव जागा ठेवण्याचं काम करतं. यामध्ये, या समस्येमध्ये, दुविधेमध्ये तुम्हाला सदैव तुमच्यातला माणूस जिंकेल याची जे काळजी घेतं, तुम्हाला मार्गदर्शन करतं, तुम्हाला सक्षम करतं, ते शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र आहे. ते शास्त्र काय आहे? नीतिशास्त्र आहे. ते शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र. मग जेव्हा ओपनहायमर यांच्या समोर दुविधा अशी होती की अणुबॉम्ब बनवू का नको. कारण त्यांना दिसत होतं या अणुबॉम्बचा वापर जर झाला काय विध्वंस होईल. आणि म्हणून त्यांचं वाक्य होतं, ज्यावेळेस अणुबॉम्बची त्यांनी ट्रिनिटी चाचणी घेतली आणि ती यशस्वी झाली, तेव्हा त्यांना कळलं की अणुबॉम्ब बनवून तयार झालेला आहे. आणि त्याच वेळेस त्यांचे शब्द मुखातून बाहेर पडतात की नाव आय हॅव बिकम अ डेथ. मी आता काळ बनलोय, काळ, लोकांचा मरणाचा काळ बनलोय. हा माणूस झोपला नाही कित्येक दिवस. आणि मग तेव्हा त्यांनी सहारा घेतला, आधार घेतला त्या भगवद्गीतेचा. आणि मग भगवद्गीतेमधलं ते काय आहे? ते वाक्य, नैनं छिद्दंती छिद्दंते. ना कोणी या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे तो मरतो, ना कोणी दुसऱ्याला मारू शकतो. प्रत्येकाने आपापलं फक्त कर्तव्य पार पाडलं पाहिजे. ओपनहायमर, तुझं कर्तव्य हे आहे की तू अणुबॉम्ब बनव आणि या अणुबॉम्बच्या भीतीपोटी तरी किमान हे दुसरं महायुद्ध थांबेल. मरतील लोक, पण तू तुझं कर्तव्य पार पाड. कारण त्यातून ज्या पद्धतीने हे महायुद्ध थांबलं, तर जो नरसंहार चालू आहे, ज्या पद्धतीने अतोनात नुकसान होतंय ते थांबेल. ओपनहायमरने भगवद्गीतेचा आधार घेतला आणि काय करावं आणि काय करू नये याचं मार्गदर्शन घेतलं. नीतिशास्त्र तुम्हाला अशा प्रकारे सदैव तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे. मग जसं भगवद्गीतेमधून ते मार्गदर्शन मिळतं, तसंच भारतीय राज्यघटनेमधून ते मार्गदर्शन मिळतं, तसंच ते प्रत्येक धर्मग्रंथातून मार्गदर्शन मिळतं, तसंच आपल्या अनेक महान विचारवंतांनी जे विचार मांडलेले आहेत त्याच्यातून आपल्याला ते मार्गदर्शन मिळतं. आपल्या भारतामध्ये जे अनेक स्वतंत्र सेनानी आणि समाजसुधारक होऊन गेलेले आहेत त्यांच्यापासून आपल्याला ते मार्गदर्शन मिळतं. आणि म्हणून तुमचा सिलेबसमध्ये काय आहे, तर हे सगळं तुमच्या सिलेबसमध्ये आहे की ह्या लोकांचे विचार काय आहेत आणि त्या विचारांच्या आधारावर आपल्याला काय कसं निर्णय घेता येऊ शकतात. येते लक्षात? बरोबर ना? सो हा जो मुद्दा आहे तो म्हणजे नीतिशास्त्र आहे. बाकीचं काय, बाकीचं टेक्निकॅलिटी असणारच आहे, पण आय होप की तुम्हाला आता हे एकूण समजलं असेल की काय आहे नीतिशास्त्र आणि कशा पद्धतीने आपल्याला तिथे पुढे जायचं आहे. सातत्याने आपण ज्या विविध प्रश्नांमध्ये पडत असतो तिथून आपल्याला मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र असतं. नीतिशास्त्र, ह्या नीतिशास्त्र विषयाच्या माध्यमातून आयोग तुमची अखंडता, इंटेग्रिटी, म्हणजे तुम्ही ह्या देशाच्या कल्याणाप्रती, तुम्ही ह्या देशाच्या विकासाप्रती, तुम्ही या इथल्या लोकांच्या विकासाप्रती,
स्वतःला किती बांधील मानता ती अखंडता, हे तपासायचंय. स्वार्थाकरता आणि बिलियनियर बनण्याकरता हा IAS होण्यासाठी येतोय का खरंच या देशाप्रती आपलं काहीतरी देणं आहे, या बांधवांप्रती, देशाप्रती माझं काहीतरी एक कर्तव्य आहे, ह्यासाठी हा येतोय हे तपासायचंय. त्यासाठी तुमचा एथिक्सचा पेपर आहे. सार्वजनिक जीवनातील योग्यता लक्षात घ्या. किती बुद्धिमान आहात याच्यापेक्षा किती योग्य आहात हे अधिक महत्वाचं आहे. ऍप्टिट्यूड, किती योग्य आहात ह्या पदाकरिता लक्षात घ्या. कारण बुद्धिमान व्यक्ती एक वेळेस कमी असला तरी चालेल, पण तो नैतिक अधिक असला पाहिजे. कारण जर बुद्धिमान व्यक्ती हा नैतिक नसेल तर त्याचा काय होतो माहितीये? हर्षद मेहता, विजय मल्ल्या, नीरव मोदी, येते लक्षात? बुद्धिमान व्यक्ती जर नैतिक नसेल तर त्याचा हा अशा पद्धतीने काय हा आहे की नाही? किती हुशार माणूस हर्षद मेहता, किती हुशार. आजही आपण ती सगळी सिरियल बघितली तरी कळलं नाही नक्की त्याने केलं काय त्या काळात. हा आणि 1990च्या दशकामध्ये हर्षद मेहताने सिस्टीम मधले सगळे लूपहोल्स दाखवून दिले आणि ते हे करू शकला का? कारण तो बुद्धिमान होता पण तो नैतिक नव्हता. आणि म्हणून जर IAS ऑफिसर तुमच्यामधून असा आला की जो हुशार आहे पण तो नैतिक नाहीये, त्या समाजाचं आणि त्या गावाचं, त्या जिल्ह्याची वाटच लावेल ना तो. आज बिहारमध्ये नुकते एका वर्षात बांधलेले 5 पूल धडाधड कोसळतायत. काय आहे ते? पूल बांधले याचा अर्थ ते बांधणारे अतिशय बुद्धिमान होते, हुशार होते. पण ते बांधलेले पूल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले कारण ते इंजिनियर बुद्धिमान होते पण ते नैतिक नव्हते. येते लक्षात? ते बुद्धिमान होते पण ते नैतिक नव्हते. आणि म्हणून अशा प्रकारचे अधिकारी येऊ नयेत. बुद्धिमान कमी असेल तरी चालेल पण तो नैतिक जास्त असला पाहिजे. पण ते ओळखायचं कसं? त्यासाठी हा पेपर तुम्हाला त्यांनी ठेवलाय. आणि त्याचबरोबर अभिवृत्ती आणि दृष्टिकोन, तुमचा ऍटिट्यूड पण तपासायचा आहे त्यांना. ऍटिट्यूड प्रत्येक वेळेस हे असं नसतंय, हे लोकांना काही करा काही होत नाही हो, हे भारत ना कधीच सुधारणारच नाहीये, काही होऊ शकत नाही या देशाचं, असा जर ऍटिट्यूड असेल काय करणार तुम्ही? खाक करणार ह्या देशाचं भलं? काय करणार तुम्ही? ऍटिट्यूड कसा पाहिजे? पॉझिटिव्ह. मला मान्य आहे, अहो लोकांना बदलायला वेळ लागतो सर, लोकांना बदलायला वेळ लागतो, काही हरकत नाही. पण मी माझा गुणधर्म नाही सोडणार. महात्मा गांधीजींनी, तुम्हाला मी ऍटिट्यूडचं उदाहरण सांगतोय. महात्मा गांधीजींनी आयुष्यभर ज्या लोकांसाठी काम केलं, ज्या लोकांसाठी त्यांनी आपल्या घर दार याला कधी पर्वा नाही केली, त्यांचा मोठा मुलगा तर त्यांना म्हणतो तुम्ही राष्ट्राचे पिता असाल पण तुम्ही तुमच्या मुलांचे पिता कधी होऊ शकला नाहीत. का? कारण गांधीजी त्यांच्या मुलांकडे कधी लक्ष देऊ शकले नाहीत, वेळ देऊ शकले नाहीत. पण एवढं स्वतःच्या घराचा, त्या घराचं नुकसान हे सगळं करून सुद्धा ज्या देशातल्या लोकांसाठी हा माणूस आयुष्यभर उघडा राहिला, आयुष्यभर कुठल्याही पदाची त्यांनी कधीच तिथे पर्वा नाही केली. मित्रांनो, जगामध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व आहेत गांधीजी की ज्यांनी स्वातंत्र्यानंतर स्वतःकडे राष्ट्राध्यक्षपद किंवा पंतप्रधानपद घेतलं नाही. जगात कुठल्याही देशाच्या तुम्ही जर स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास पाहिला तर ज्याने नेतृत्व केलं तो राष्ट्राध्यक्ष पदावरती पहिल्यांदा बसलाय. पण यांनी सांगितलं राष्ट्रीय सभाच काँग्रेसच रद्द करून टाका, माझ्याकडे तर पदच नको. आणि असे गांधीजी लक्षात घ्या, जेव्हा फाळणी होते त्या फाळणीच्या वेळेस
जेव्हा भारताची फाळणी झाली त्यावेळेस गांधीजी हे त्या नौखालीमध्ये जातात आणि नौखालीमध्ये जाऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्या दरम्यानचे दंगे मिटवण्याचं काम करतात. ते दंगे मिटवत असताना पायी चालतात. पायी चालत असताना लोकांनी त्यांच्या अंगावरती शेण टाकलं, घाण टाकले की हा माणूस पळून जाईल, निघून जाईल. पण गांधीजी आपला शांततेचा मार्ग त्यांनी सोडला नाही. लोकांनी गांधीजींना तुम्ही पाकिस्तान धार्जिणे आहात अशी दूषणं द्यायला सुरुवात केली, पण तिथे गांधीजी असे म्हणले नाहीत हो की अरे काय या लोकांसाठी माझं आयुष्य मी खर्ची केलं आणि ह्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच, काय केलं मी? नाही, असे विचार त्यांचे नव्हते. त्यांचे विचार हेच होते की वैष्णव जन तो तेने कही यज, दीन पराई जानी जो. अहो काहीही झालं तरी हे जे वैष्णवांची मुलं आहेत ही शेवटी मुलं आहेत. त्यांच्या ज्या काही वाईट बाबी आहेत त्या विसरा आणि त्यांचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करा. आयुष्यभर शेवटपर्यंत ते शत्रूलाही त्या ठिकाणी जिंकण्याचा आणि शत्रूलाही माफ करण्याचा तो त्यांचा ॲटिट्यूड आहे. IAS ऑफिसर त्याचा ॲटिट्यूड हा असा असला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा ॲटिट्यूड असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी नेहमी सकारात्मक बघण्याचा ॲटिट्यूड असला पाहिजे, ना की काही होणार नाही ह्या देशाचं, कशाला अडकून पडलो इथे, गेलो असतो अमेरिकेला तर बरं झालं असतं. असल्या माणसांची गरज नाहीये प्रशासनाला. म्हणून तुमचा जसा ॲप्टिट्यूड महत्वाचा आहे तसा तुमचा ॲटिट्यूड पण महत्वाचा आहे. या परीक्षेतून, या पेपरमधून आयोगाला तुमचे हे 3 मुद्दे पाहायचे आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. अखंडता, या देशाप्रती, देशातल्या लोकांप्रती तुम्ही स्वतःला किती 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 बांधील आहात, किती कर्तव्य तुमचं आहे हे पाहायचंय. त्यानंतर तुमचं ॲप्टिट्यूड, तुम्ही या प्रशासनामध्ये आल्यानंतर तुमच्या बुद्धीचा वापर किती चांगल्या कारणासाठी कराल, त्यासाठी तुम्ही किती योग्य आहात हे त्यांना पाहायचंय. आणि त्याचबरोबर तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, या प्रशासनाबद्दल, समाजातल्या प्रश्नांबद्दल तुमचा ॲटिट्यूड कसा आहे हेही त्यांना पाहायचंय. हा आहे तो एथिक्सचा पेपर. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो पहिल्यांदा तर हे समजणं आपल्याला गरजेचं असतं की विषयाचा अभ्यास का करायचा आहे आणि ते आपल्याला काय करणार आहे, आपल्यातून ते त्यांना आपल्यामधून काय अपेक्षित आहे, त्यांना आपल्यातल्या काय बाबींचं तपासणी करायची आहे हे कळलं म्हणजेच आपण त्यानुसार प्रिपेअर करू ना मग स्वतःला. मग आता पेपरची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा की तुमच्या नैतिक योग्यतेचं हा पेपर तपासणी करत नाही. ठीक आहे, सॉरी थांबा, तुमच्या नैतिक योग्यतेचं हा पेपर तपासणी करतो, ना की तुमच्या नैतिकतेच्या ज्ञानाचं. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे काय हो, म्हणजे असं की एखादा व्यक्ती आहे, त्याने नैतिकतेचे अनेक पुस्तकं वाचली, पण पुस्तकं वाचून सुद्धा शेवटी कोरडा पाषाण. प्रत्यक्षात मात्र त्याने आयुष्यात कधी नैतिकतेचा वापरच केला नाही, तो त्या योग्यतेचा नव्हताच कधी. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. याच्यामध्ये एक महाराज होते. महाराज कशाला, ते तुम्हाला माहिती आहेत, अनेक लोक असे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातलं उदाहरण घ्या. ज्या लोकांनी त्यांना वाळीत टाकलं, त्या सर्व लोकांना भगवद्गीता माहिती होती, त्या सर्व लोकांना धर्मशास्त्र माहिती होती, त्या सर्व लोकांना नैतिक ज्ञान प्रचंड होतं त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे काय नव्हती, नैतिक योग्यता नव्हती. त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची त्यांच्याकडे योग्यता नव्हती. UPSC किंवा राज्यसेवेमधून MPSC, मित्रांनो, तुमचं किती ज्ञान तुमच्याकडे आहे याच्यापेक्षा तुमची योग्यता किती आहे हे तपासते. 4 गोष्टी कमी माहिती असतील तरी चालेल, 4 विचारवंत कमी माहिती असतील तरी चालेल, पण जे माहिती आहे ना त्याच्या आधारावर तुम्ही काय विचार करता ते अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून किती पुस्तकं, किती भगवद्गीतेचे पारायण या लोकांनी केली, पण त्यांनी शेवटी महाराजांना, ज्ञानेश्वर माऊलीला वाळीत टाकलं. त्यालाच नाही, अनेक लोकांवर त्यांनी असा अत्याचार केला. तर त्या लोकांकडे ती नैतिक योग्यता नव्हती, हे लक्षात घ्या. हा,
या पद्धतीने आहे. सो हे स्वरूप आपल्याला पाहता येतं आणि म्हणून तुमचं एथिकल कॉम्पिटन्स वाढवायचं आहे, ना की फक्त नॉलेज. नॉलेज पण गरजेचं आहे, पण फक्त एथिकल हे नाहीये. आपल्याला एथिक्सच्या पेपरमध्ये अभ्यास करत असताना पारिभाषिक शब्द, कीवर्ड्स हे फार महत्वाचे असतात. मगापासून आम्ही आणि तेजस्विनी आणि मी चर्चा करतोय डिओन्टॉलॉजी किंवा ते युटिलिटेरियनिझम किंवा कर्तव्यवाद किंवा नैतिकता, सचोटी, अखंडता, हे सगळे कीवर्ड आहेत. हे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या उत्तरामध्ये आणायचे आहेत. बास, तुम्ही जिंकलात. दुसरं, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव आले असतील, वैयक्तिक अनुभव. आपण जे आता माऊलींचं उदाहरण चर्चा घेतली, महात्मा गांधीजींचं उदाहरण घेतलं, तसं तुमच्या आयुष्यामध्ये पण अनेक उदाहरणं येतात. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला असे प्रसंग येतात. साधं उदाहरण घ्या ना, साधं उदाहरण घ्या. ते म्हणजे समजा तुम्ही तुमच्या शेजारी असणाऱ्या कुटुंबात इथे गेलात आणि गेल्यानंतर किंवा तुमचे आणखी कोणी नातेवाईक असतील, तिथे काय ऐकलं तुम्ही हे तुम्हाला घरी आल्यानंतर तुमची आई किंवा तुमचे वडील विचारतात. काय ऐकलं तिथे सांग, काय बोलत होते सांग बरं ते माझ्याबद्दल किंवा आपल्याबद्दल काय बोलत होते. तुम्ही काय करणार? तिथं जे जे काही ऐकलेलं आहे ते सगळं काही तुमच्या आई वडिलांबद्दल ते सगळं त्यांना येऊन सांगणार? सगळं सांगणार का नाही सांगणार? बरोबर आहे ना, नाही सांगणार ते. का? कारण आपल्याला माहित आहे हे सांगितलं म्हणजे मग पुढं तिसरं महायुद्ध लगेच सुरू. आणि मला ते नको आहे. कारण का? कारण ते जे काही बोलले ते मी यांना नाही सांगितलं, काही नुकसान होणार नाही माझ्या आई वडिलांचं. हा, ते अस्वस्थ मात्र होतील, नको, मी नाही सांगणार. कशाला उगी संबंध बिघडवायचे, नाही सांगणार. लहानपणी म्हणजे अगदी अगदी आपण लहान असताना तर सगळं सांगतो, तसं नाहीये. पण आता आपल्याला कळायला लागतं ना. मग आता तुम्हाला कळायला लागलं, आता तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तर निश्चित आहे की तुम्हाला ते माहिती आहे काय सांगायचं काय नाही सांगायचं. बरोबर ना? असे जे वैयक्तिक अनुभव आहेत ना, ते सुद्धा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिले पाहिजेत. त्यानंतर आपण एकनाथ महाराजांचं, ज्ञानेश्वर माऊलींचं, येशू ख्रिस्तांचं, सावित्रीबाई फुलेंचं, हे ज्यांचा अभ्यास करतो बघा, त्या प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनुभव घेतलेले आहेत, अशा प्रसंगातून ते गेलेले आहेत. मग त्यांनी त्या त्या प्रसंगात काय काय केलं ते सुद्धा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे. निश्चितपणे तुम्हाला याचा त्या जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. चालू घडामोडीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्या समोर येतात, पाहायला मिळतात, आपण पाहतो नाही का. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? अशा वेळेस काय केलं पाहिजे, काय केलं गेलं, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही आणलं पाहिजे. तयारी करत असताना तुमच्या न्यूजपेपरकडे, चालू घडामोडींकडे लक्ष द्या आणि निश्चितपणे त्यातून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. ओके, सो हा सुद्धा त्यात महत्वाचा मुद्दा आहे. अगदी सांगायचं झालं तर ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांच्या भावनांचा, त्यांच्या मतांचा आदर न करता केवळ तुम्ही सत्तेसाठी वेगवेगळे पक्ष फोडाफोडी आणि त्यातून सत्ता स्थापन करणं हे कितपत नैतिक आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. पण मग हे कितपत नैतिक आहे का अनैतिक आहे हे कसं सोडवायचं, त्यासाठी मग अभ्यास करावा लागतो. त्यासाठीच अभ्यास करावा लागतो नीतिशास्त्राचा. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये काय आहे बघा, विभाग अ. विभाग अ जो आहे ना, हा पूर्णपणे सैद्धांतिक प्रश्नांचा त्या समावेश आहे. विभाग अ आणि विभाग ब असे दोन भाग आहेत. विभाग अ मध्ये तुम्हाला थिअरीज आहेत, कॉन्सेप्ट आहेत, वेगवेगळे विचारवंत आहेत, त्यांचे मत आहे, त्यांची मूल्य आहे, त्यांचा त्या ठिकाणी ते कसा विचार करत होते हे सगळं त्यामध्ये आहे. त्याचा तुम्हाला अभ्यास त्या ठिकाणी करायचा असतो. हे कशामध्ये? विभाग अ मध्ये असतं. आणि विभाग ब मध्ये मात्र तुम्हाला काही केस स्टडी आहेत. या केस स्टडी म्हणजे एक प्रसंग दिला जाईल आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय कराल हे तुम्हाला विचारलं जाईल आणि मग तुम्हाला ते उत्तर द्यायचे की या प्रसंगामध्ये मी या पद्धतीने वागेन, का वागेन, त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा कसा होईल. जसं आता आपण मगाशी तुम्हाला मी टायटॅनिकचं एक्झाम्पल दिलं, ते तुम्ही जे केलं ना ते म्हणजे तुमची केस स्टडी आहे. ओके, सो ते आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. तयारी कुठून करणार? तर मी मागच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, इथेही पुन्हा ते सांगेन की शालेय पाठ्यपुस्तकं मित्रांनो, मराठीच्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मराठीच्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे, खूप चांगली संधी आहे. एनसीईआरटी मध्ये ना बघा, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी या विषयामध्ये इंग्लिशमध्ये तयारी करणाऱ्या मुलांना ऍडव्हान्टेज एनसीईआरटीचा आहे. पण इंग्लिशमध्ये तयारी करणाऱ्या मुलांचा डिसएडव्हान्टेज काय माहितीये? ते म्हणजे एनसीईआरटीची पुस्तकच नाही आहेत एथिक्सवरती.
कुठे कुठे त्याचे रेफरन्स सापडतात, पण असं नाहीच आहे. पण स्टेट बोर्डची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडव्हान्टेज काय माहितीये? स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत थेट नीतिशास्त्रावरची. तत्वज्ञानाचं पुस्तक घ्यायचं 11वी आणि 12वीचं, ते वाचायचं. मानसशास्त्रामध्ये 12वीचं पुस्तक आहे ते वाचायचं. तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या 2 बाबी तर यातून तुमच्या क्लिअर होतात. जे कोणी विद्यार्थी इच्छुक आहेत तयारी करण्यासाठी नीतिशास्त्र विषयाची, तर इथून तुम्ही सुरुवात करू शकता. पॅरलली हे वाचून काढा. खूप साध्या सोप्या सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांना पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी साने गुरुजींचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. माधवी कवी मॅडमचं पुस्तक हे फार डिफिकल्ट आहे समजायला. त्याच्यापेक्षा चाणक्य मंडलचं जे सुब्रमण्यम केळकर ज्यांचं IPS म्हणून सिलेक्शन झालं त्यांनी पुस्तक लिहिलंय, चाणक्य मंडलचे आहे बघा ते, तर तुम्ही त्यांचं नीतिशास्त्राचं पुस्तक घेऊ शकता. ते सुद्धा पुस्तक चांगलं आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. सो स्टेट बोर्ड आणि चाणक्य मंडलचं पुस्तक तुम्ही वाचा आणि त्यानंतर मग हे पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी हे सुद्धा तुम्ही पुस्तक त्या ठिकाणी वाचू शकता. सो अशा पद्धतीने मित्रांनो एथिक्स या पेपर बद्दल बेसिक मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते अतिशय मी शॉर्ट मध्ये तरी पण 1 तासात सांगितलेलं आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.